मी आता सरकारातून हुकूम आणल्यावरच ती जागी झाली, तेव्हा आता मुदत टळून गेली आहे. मी काही पैसे माघारी घेणार नाही. मी उद्याच्या उद्या जमिनीत कब्जा करणार आहे. मला तुमच्या ऐकण्याच्या काहीही कारण नाही. तुम्ही या असल्या भानगडीत पडू नका. हे ऐकून पुजारी परत म्हणाला, हे बघा मगरदाजी, नानीचं वय झालंय, तिला एक पोरगा आहे, त्याला जगण्याला एवढीच जमीन आहे. तिच्या दादला ताण्यामांग प्लेगानं गेल्यामुळे ती बिचारी उघड्यावर पडलीये. तुम्ही जरा माणुसकीतन ती पैसे माघारी देते आहे तर ते घेऊन त्या गरीबाची भाकरी हिसकावून घेऊ नका. व्याजापोटी 4 रुपयांनी जास्ती घ्या. मी तिला तेही भागवायला सांगतो. बघा जरा विचार करून. मगर बेण्याचा खट्ट माणूस होता. त्यान गुरवाला उलटा सवाल केला की, हे बघा पुजारी, तुम्हाला गावकीत आम्ही आड आहे का? नाही ना. तुम्हासनी दर सालाला आम्ही बैत भागवतो का नाही? मग तुम्हालाही पाकिलकी करायची गरज काय? उगीचाच आपला आप घालवून घेऊ नका. मला असली गळ घालायच्या फंदात पडू नका. मला तिच्या पैसे नकोत, मला जमीनच पाहिजे आहे. मी गावातले 6 नांगर उद्या सांगितल्यात व संध्याकाळच्यालाच त्यांसनी इरजी कमा. म्हणून बोकड कापणार आहे. मी बोकड आणून सुद्धा ठेवलाय. तर तुम्ही या भानगडीत न पडता गुमान घराकडं निघून जावा. हे मगराचं बोलणं ऐकून पुजारी आपला उगीच अपमान नको म्हणून आल्या पावलाने परत ओढा ओलांडून देवळाला वरसा घालून आपल्या घरी परतला. घराकडे आल्यावर नानीनं त्याला दारातच अडवत मगर काय म्हणाला ते विचारलं. त्यावर पुजारी म्हणाला, मगर रुपये घ्यायला तयार नाही, त्याला तुझी जमीन पाहिजे. मी त्याला माणुसकीनं पैसे परत घ्यायला गळ घातली, पण पालथ्या गाड्यावर पाणी. मगरानं साफ नकार दिलाय. तो काय कबूल होत नाही. नानीला पायाखालची वाळू सरकल्यासारखे वाटू लागले. ती मटकन खालीच बसली. तिची अवस्था बघून गुरवाने म्हातारीला तिच्या घरी पोहोच गुर असे जैनाला सांगून गुरव आपल्या कामाला आत घरात निघून गेला. लागली जैनाने नानीच्या दंडाला धरून आपल्या घराच्या अंगणात आणून बाज्याच्या हवाली केलं. खऱ्याची दुनिया राहिलेली नाही अस म्हणत घाईघाईने घरात शिरला व दार बंद करून घेतला. तोपर्यंत बाज्या अंगणातच मोठ्या धोंड्यावर बसला होता. बाज्यानं नानीच्या दंडाला धरून तिच्या झोपडीपर्यंत माघारी आणली. बैजा तिच्या अंगणात आपल्या साठीदारांबरोबर खल करीत बसला होता. बाज्या व नानी घरापुढे आल्यावर त्यांनी आपली जागा सोडली व त्या दोघांच्या बाजूला येऊन उभी राहिली. बाज्यानं सगळी हकीकत बैजाला सांगितली व मगराच्या माज उतरवण्याची योजना काय करावी याचा विचार करण्यासाठी ते सगळेजण घोडा बांधलेल्या पिंपणीखाली गोळका करून बसली. बाज्या त्या सर्वांना म्हणाला, उद्याळे गाण मगराचा गोलबा करे, विदेशेल इंदेडीरो पाखानो चान जवते, तरत दिए की पून मगरे आयते उंटे बाजार में पाणी दिला. पैसे माघारी देत असताना सुद्धा त्यो घेत नाही, तर आता त्याला पैसा तर द्यायचा नाहीच, पण जमीन सुद्धा मिळू द्यायची नाही. अशीच इगत करायला पाहिजे. बायजाच्या डोक्यात बाज्याच हे म्हणणं चांगलंच भिनलं व बाज्याने डोक्यात काय आहे हे अंदाजानच ताडलं. आता दिवस उजाडेपर्यंत काहीही करता येणार नाही हे बाज्याने बोलून दाखविले. सकाळी चांदणी उगवायच्या टाईमाला वडजूबाईच्या देवळामागन हेणावर जाऊन थांबूया असं बाज्याने सुचवले. त्याचा अर्थ बायजाच्या डोक्यात शिरला. त्याने जास्ती काही न विचारता बाकीच्या सगळ्या पोरांना जवळ बोलावून सांगितलं, उद्या आम्ही लोक हेरावर जाणार. तिथन मगर आंघोळीला आला की त्याला उचलून घोड्यावरनं सरळ टेकडीवर नेऊन जांभळीच्या झाडाला बांधून ठेवणार आहे. तुम्ही नानीच्या वावराजवळ उभे राहून गोफणीने नांगराची बैल पळवून लावा. नानीला त्यानं सांगितलं. मगर पुढं आल्याशिवाय कुणालाच नांगर वावरात घालून देणार नाही असं नांगरवाल्यासनी ठळकावून सांग. असं सार ठरल्यावर बाज्यानं नानीला झोपडीत पाठवी व आपण घोड्याजवळच घोंगड पांघरून व उशाला हात देऊन तसेच कमरेच पैशाचा फळक चाचपत कुऱ्हाड उशाखाली सरकोकून ताणून दिली. पहाटे 4 वाजताच कोंबड्याने बांग दिली तसे बाज्या व बैजा उठून बसले व यांनी आपली दोन्ही घोडी सोडून ते वडजूबाईच्या देवळा मागच्या ओढ्यातील हेलाजवळ आले. त्यांनी जरा अंतरावर आपली घोडी गवताच्या हिरवळीवर ओढ्यापडेला उभी केली. घोडी खाली मान घालून ओढ्या पाठावरचं हिरवम गवत खाऊ लागली.
इकडे थोडा वेळ वाट बघितल्यावर मगर खांद्यावर पत्र्याची घागर घेऊन व खांद्यावर पंचा टाकून ओढ्यात उतरला व त्याने हेलाच्या कट्ट्यावर घागर ठेवली. लागलीच अंगातील पैरण आंघोळीसाठी दोन्ही हाताच्या बाह्या उंच करून काढू लागला. तेवढ्यात बाज्याने मोठ्या खडकाच्या आडून दबाकत येऊन पाठामोड्या मगराला दोन्ही हातांनी घट्ट धरला. बाज्याने त्याच्या डोक्यावर घोंगडण टाकून त्याच मुंडक त्या घोंगड्यात झाकलं व बरोबर आणलेल्या फडक्याने त्याच तोळ घोंगड्यावरनं गच्च बांधलं. बाज्याने चलाखीने मगराचे दोन्ही हात पकडून कासऱ्याने घट्ट बांधले व राहिलेल्या कासऱ्याच्या टोकानं त्याला पाडून त्याचे दोन्ही पाय बांधले व जनावर बांधल्यागत त्याची खुरमुंडी करूनच त्याला बाज्याने उचलून घोड्याच्या पाठीवर टाकला. बाज्या स्वतः मगराला धरत घोड्यावर बसला. नंतर ते मगराचे बांधलेलं धूड घेऊन त्यांनी दिवस उगवायच्या आत थेट खिंड गाठली. दोघांनी आपली घोडी झोपडीजवळ मोकळी सोडून मगराचं धूळ उचलत नेऊन जांभळीच्या टेकाडावर टाकून दिलं. नंतर त्यांनी ओढत नेत जांभळीच्या झाडाला टेकवून बसवलं. बाज्यानं लागलीचं टेकार उतरून झोपडीच्या सपरावर टाकलेला शेरडाचं दाव आणून मगराला जांभळीच्या बुंध्यासंग बांधला. इकडे मगर हेळावर आंघोळीला गेला होता. तो हेळावरून बराच वेळ घरी परत आला नाही. त्यामुळे मगराची बायको त्याला बघायला उठून स्वतः हेळाकडे धावत आली. पण हेळावर तिला पत्र्याची घागर और मालकाच्या अंगातली खांद्यावरचा पंचा दिसला. तिला मोठा कोडा पडला की अंगातली कापड हेळावरच ठेवून आपला नवरा कदाचित ओल्या पद्धतीनं देवीला पाणी घालण्यासाठी गेला असावा असा विचार करून ती देवीच्या देवळाबाहेरील धर्मशाळेपुढे आली. तिला तिथं गावातली 4 पावणं मंडळी आपापल्या 4 बैल जोड्या नांगर जुंपून मगराचीच वाट बघत असल्याबद्दल आढळल्या. तिना नांगरवाड्या पाहुण्यासनी आपला नवरा दिसला का म्हणून विचारले. मगरा दाजींना बघितले नसल्याचेच उत्तर ऐकण्यास मिळाले. तिला वाटले आपला नवरा देवीच्या देवळात नक्की असेल म्हणून ती पाय उचलत देवळात गेली. देवळात पुजारी देऊळ झाडत होता. त्याला मगराच्या बायकोने आपले मालक देवळात आलेत का म्हणून विचारले. पण गुरावाने मगर दिसले नसल्याचे सांगितल्यावर मात्र मगराची बायको चांगलीच हापकली असा वाटली. मगराच्या बैलजोडी सांगायला नवरा आणखी कुणा पाहुण्याकडे गेला असेल असे म्हणावं तर उघड्या अंगाने हेरावरच कापडण ठेवून कसा जाईल. तिच्या डोक्यात नको ते विचार येऊ लागले. पण आपल्या मनाचे शंका समाधान होयासाठी ती गावातल्या जवळच्या 2 पाहुण्याकडे विचारायला गेली. गावात बोभाटा झाला की मगर पाहुणा कुठंतरी गायब झाला असून सापडत नाही. सगळी काटकर मंडळी ही मगराची पाहुणी असल्या कारणाने त्याला शोधण्यासाठी सारा गाव देवळापुढं जमला. ओढ्यातला हेळ फक्त एक परूसच होता. मगर पाण्यात बुडाला का काय हे पण पाहण्यासाठी एकाला बुडी मारायला सांगितले. पण त्याच्या हेरात मागमूसही मिळाला नाही. मगर नानीच्या वावराकडे गेला असेल अशा समजुतीने मगराच्या बायकोने नांगरवाड्यांना बैलासकट नानीच्या वावराकडे जायला सांगितले व ती घरून परत येते असं सांगून घराकडे परत गेली.